आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप सक्रिय झालेला आहे। सकाळी भाजपा प्रदेशाध्यक्ष कार्यालयामध्ये प्रवक्त्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे, तर दुपारी भाजपाच्या समाज माध्यम प्रभारींची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। आगामी लोकसभा निवडणुकींसाठी भाजपा सक्रिय झालेली आहे। सकाळी भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये प्रवक्त्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे, तर दुपारी भाजपाच्या समाज माध्यम प्रभारींची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मार्गदर्शन करणार आहेत। आगामी लोकसभेच्या या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष हे आपली मोठ बांधताना दिसतायत। भाजपा देखील सक्रिय झालेला आहे। याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाकडून 2 बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या बैठकांना चंद्रशेखर बावनकुळे हे मार्गदर्शन करणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये सकाळी प्रवक्त्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे, तर दुपारी भाजपाच्या समाज माध्यम प्रभारींची देखील बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार आहेत, त्यामुळे नेमक्या कोणत्या बाबी या बैठकांदरम्यान चर्चिल्या जातील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 2 महत्त्वाच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने 2 महत्त्वाच्या बैठका आज आयोजित केलेल्या आहेत। कोणकोणते मुद्दे या बैठकांदरम्यान चर्चिले जाण्याची शक्यता आहे? नक्कीच आपण केलं तर आगामी लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत आणि त्यावरती भाजप पक्षातून जोरदार तयारीला सुरुवात झालेली आहे। भाजप पक्षाकडून बैठकीचं सत्र हे देखील सुरू झालेलं आहे। आपण आज भाजपच्या 2 सकाळी 11 वाजता या बैठकीला सुरुवात होईल, तर दुसरी बैठक मध्ये आपण 12 वाजता बैठकीला सुरुवात होणार आहे। चंद्रशेखर बावनकुळे या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत। आपण बघितलं तर पहिली बैठक ही प्रवक्त्यांची असेल, तर दुसरी बैठक ही भाजपच्या विविध चेअरची असते आणि आपण बघितलं तर ज्या अनुषंगाने निवडणुका येत आहेत त्यानुसार आता मोठ्या प्रमाणात तयारी करायची आहे, असं देखील आदेश भाजपकडे देण्यात येणार आहे। आपण बघितलं तर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपकडे ही जोरदार तयारी सुरू आहे। त्यासाठी भाजपकडे आपण बघितलं तर बैठकांचं हे सत्र सुरू आहे आणि आपण बघितलं तर चंद्रशेखर बावनकुळे या दोन्ही बैठकींना आज पूर्णपणे आपण मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यानुसार आता ही बैठक बोलवण्यात आली आहे। जी धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।